पार झाले होते, त्यांना काय गरज होती, पण उडत हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा तो कळवळा म्हणून येतो कळवळा म्हणून या. आणि या संतांनी असं आपल्याला सार नामाचा महिमा सांगितला, कसं घ्यावं तेही सांगितलं. आणि एवढं करूनही लोक घेत नाहीत, म्हणून काय म्हणत होते ते की नकारानं भरी सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका दान भरी. म्हणजे मी जो आनंद घेत आहे हा तुम्ही पण घ्या तळमळ. आता तर आपल्याला आपण जे घेतलं ते दुसऱ्याला घेतल्यावर दुःख होते, आपल्याला घेऊ वाटत नाही, देऊ वाटत नाही कुणाला, पण त्यांना अशी तळमळ होती. कारण ही गोष्ट अशी आहे, दिल्यानं वाढते, दिल्यानं वाढते, दिल्यानं कमी होत नाही. आपण शाळेत असताना म्हणतो की नाही, ज्ञान दिल्यानं वाढते, कमी होत नाही, वृद्धी होत असते त्याच्यामध्ये. आणि या ज्ञान दान एवढं दानही कोणतं श्रेष्ठ नाही, आणि त्याच्यात नामदान एवढं पण श्रेष्ठ कोणतं दान नाही. दानात दान जर असेल तर नामदान आहे. जर आपल्याला कोणी म्हणत असेल नामचिंतन करा, तर समजायचं त्याचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. की अशी आपल्याला या संत महात्म्यांनी इथपर्यंत या छोट्याशा जीवनामध्ये आपल्याला सार काढून दिले की तुम्ही दुसऱ्या भानगडीत पडूच नका, इतर दुसरी साधना तुम्ही करूच नका. आणि मग त्यांना असं वाटतंय की मी हे प्रश्न जे विचारला महाराज तुम्हाला, तर कदाचित चूक झाली असेल. उत्तर